प्रश्न पहिला, संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते? मित्रांनो, व्हिडिओला पॉज करून उत्तर देण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे आपली रिव्हिजन देखील होईल। ऑप्शन ए लोकसभा, बी राज्यसभा, सी विधानसभा, डी विधान परिषद। योग्य उत्तर ऑप्शन ए लोकसभा। संसदेचे कनिष्ठ सभागृह लोकसभा आहे। प्रश्न दुसरा, कलम 360 कशा संदर्भात आहे? ऑप्शन ए राष्ट्रीय आणीबाणी, बी राज्य आणीबाणी, सी आर्थिक आणीबाणी, डी घटना दुरुस्ती। योग्य उत्तर ऑप्शन सी आर्थिक आणीबाणी। कलम 360 आर्थिक आणीबाणी या संदर्भात आहे। प्रश्न तिसरा, महाराष्ट्र पोलीस यांच्या ध्वजाचा रंग कोणता आहे? ऑप्शन ए पिवळा, बी निळा, सी लाल, डी हिरवा। मित्रांनो, व्हिडिओला एक लाईक करून आपल्या मित्रमैत्रिणींना देखील हा व्हिडिओ शेअर करा। योग्य उत्तर ऑप्शन बी निळा। महाराष्ट्र पोलिसांच्या ध्वजाचा रंग निळा आहे। प्रश्न चौथा, विधानार्थी वाक्याच्या शेवटी कोणते चिन्ह असते? ऑप्शन ए स्वल्पविराम, बी अर्धविराम, सी पूर्णविराम, डी प्रश्नचिन्ह। मित्रांनो, पहिल्यांदाच आपण आमच्या चॅनलला भेट देत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला मिळेल। योग्य उत्तर ऑप्शन सी पूर्णविराम। विधानार्थी वाक्याच्या शेवटी पूर्णविराम हे चिन्ह असते। प्रश्न पाचवा, इटानगर ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? ऑप्शन ए मिझोरम, बी नागालँड, सी गोवा, डी अरुणाचल प्रदेश। योग्य उत्तर ऑप्शन डी अरुणाचल प्रदेश। इटानगर ही अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी आहे। प्रश्न सहावा, राष्ट्रपतीचे वेतन खालीलपैकी कसे असते? ऑप्शन ए करप्रधान, बी अर्धकरप्रधान, सी करमुक्त, डी यापैकी नाही। मित्रांनो, व्हिडिओमधील प्रश्न जरी सोपे असले तरी अतिशय महत्त्वाचे आहेत। योग्य उत्तर ऑप्शन सी करमुक्त। राष्ट्रपतीचे वेतन करमुक्त असते। प्रश्न सातवा, कोयना जलाशयाचे नाव काय आहे? ऑप्शन ए प्रतापसागर, बी शिवाजी सागर, सी नाथसागर, डी संभाजी सागर। आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन बी शिवाजी सागर। कोयना जलाशयाचे नाव शिवाजी सागर हे आहे। प्रश्न आठवा, संत जनाबाईची समाधी कोठे आहे? ऑप्शन ए गंगाखेड, बी जिंतूर, सी पालम, डी यापैकी नाही। योग्य उत्तर ऑप्शन ए गंगाखेड। संत जनाबाईची समाधी गंगाखेड येथे आहे। प्रश्न नववा, खालीलपैकी सर्वात हलका वायू कोणता? ऑप्शन ए निऑन, बी हेलियम, सी नायट्रोजन, डी ओरेगॉन। मित्रांनो, आपल्याला यापैकी किती प्रश्नांची उत्तरे देता आली ती प्लीज कॉमेंट्समध्ये नक्की सांगा। योग्य उत्तर ऑप्शन बी हेलियम। खालीलपैकी हेलियम हा सर्वात हलका वायू आहे। प्रश्न दहावा, शेतकऱ्याचा असूड हा ग्रंथ कोणाचा आहे? ऑप्शन ए शाहू महाराज, बी डॉक्टर आंबेडकर, सी महात्मा फुले, डी विनोबा भावे। अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। योग्य उत्तर ऑप्शन सी महात्मा फुले। शेतकऱ्याचा असूड हा ग्रंथ महात्मा फुले यांचा आहे। प्रश्न 11वा, राजा केळकर वस्तू संग्रहालय कोठे आहे? ऑप्शन ए मुंबई,
बी पुणे, सी कोल्हापूर, डी नागपूर. मित्रांनो, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, जेणेकरून आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये देखील सामान्य ज्ञान याविषयी आवड निर्माण होईल. योग्य उत्तर ऑप्शन बी पुणे. राजा केळकर वस्तू संग्रहालय पुणे येथे आहे. प्रश्न 12वा. महानुभाव पंथाचे संस्थापक कोण आहेत? ऑप्शन ए रामानुजन, बी रामदास स्वामी, सी मोरोपंत, डी चक्रधर स्वामी. योग्य उत्तर ऑप्शन डी चक्रधर स्वामी. महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी आहेत. प्रश्न 13वा. भारतात व्यापारासाठी प्रथम कोण आले? ऑप्शन ए डच, बी फ्रेंच, सी पोर्तुगीज, डी इंग्रज. योग्य उत्तर ऑप्शन सी पोर्तुगीज. भारतात व्यापारासाठी प्रथम पोर्तुगीज आले. प्रश्न 14वा. मारुती स्तोत्र कोणत्या संतांनी लिहिले? ऑप्शन ए एकनाथ, बी नामदेव, सी तुकाराम, डी रामदास स्वामी. योग्य उत्तर ऑप्शन डी रामदास स्वामी. मारुती स्तोत्र हे रामदास स्वामी यांनी लिहिले. प्रश्न 15वा. नागालँड या राज्याची राजधानी कोणती? ऑप्शन ए कोहिमा, बी आगरतळा, सी सिमला, डी शिलाँग. प्रश्न अतिशय सोपा आहे मित्रांनो, परंतु महत्त्वाचा आहे. योग्य उत्तर ऑप्शन ए कोहिमा. नागालँड या राज्याची राजधानी कोहिमा आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट्समध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.